काल संध्याकाळी 4 वाजता एक आशिष जमदाडे पाटील म्हणून चिखलीत राहणारा नागरिक आहे. तो भोसरी MIDCत कामाला आहे, कंपनीत वॉचमॅन म्हणून कुठेतरी. तर त्यांनी काल संध्याकाळी 4 वाजता CP ऑफिसची समाधान हेल्पलाईन यावर कॉल केला आणि सांगितलं की रवी लांडगे यांना जीवे मारून टाकणार आहे. परंतु काल पोलिसांनी त्यांना 6:30 का 7 वाजता उचलून आणलं. त्यानंतर त्यांची सर्व माहिती घेतली तर थोडी मानसिक स्थिती त्यांची खराब आहे असं जाणवलं. डिवोर्स वगैरे झालेला आहे. गाव नगरचं आहे, शेवगाव. राहायला इकडे एकटंच आहेत. आई-वडील सोबत राहत नाही पहिल्यापासून. त्यामुळे थोडी मानसिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे त्यांनी असं स्टेटमेंट केलं असेल. सकाळी मी पोलिसांकडून माहिती घेतली. आत्ता माझे भाऊ गेले ते पोलीस स्टेशनला. तर पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडून दिले. कारण त्यांनी पोलिसांना फोन केला होता. मला किंवा माझ्या कुठल्या कुटुंबातील सदस्याला कोणाला फोन करून धमकी वगैरे काही दिलं नाही. त्यामुळं आता काही गुन्हा वगैरे दाखल करता येत नाही अशा प्रकरणात. त्यांना समज देऊन सोडून दिलेलं आहे. परंतु आपला त्यांच्याशी कधी कुठं काही संबंध आला होता किंवा ते कुठं तुम्हाला भेटायला आले होते, असं काही प्रसंग झालेला आहे का? त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं मला भेटलेत ते. घरी माझ्या आजीचा 10वा होता तेव्हा भेटून गेले ते. मला फोटो काल बघितला तेव्हा जाणवलं की मी या व्यक्तीला कुठंतरी भेटलोय. नंतर स्ट्रेस झाल्यावर कळलं की 1-2 वेळा घरापुढं मला भेटायला आलते आणि त्यांनी मला एक पुस्तक पण गिफ्ट दिलेलं मला आठवतं. एक इंग्रजी पुस्तक होतं, त्याचं नाव मला आठवत नाही. परंतु काहीतरी स्पोर्टमध्ये ते काम करतात वाटतं. तेव्हा प्रशासकीय काळ असल्यामुळे मी काय महानगरपालिकेत जास्त येत नव्हतो. स्पोर्टच्या संदर्भात काहीतरी मागणी केलेली मला त्यांनी आठवते. आणि त्यानंतर माझं आणि त्यांचं काय बोलणं नाही गेले 1.5-2 वर्ष. या संवादातून काही त्यांच्या मनात राग निर्माण झाला किंवा काही असं काही? तसं तर काही जाणवलं नाही मला त्यावेळी. मग तसं काय असतं तर त्यांनी मला बोलायला पाहिजे नव्हतं, पण तसं काय बोलले नाही ते. ते 2 वेळा मला भेटायला आलते. मला ते फोटो पाहिल्यावर नंतर आठवण आली की त्या आजीच्या 10व्याच्या वेळेस पण आलते आणि नंतर एकदा पुस्तक घेऊन गिफ्ट मला दिलं होतं त्यांनी. 2 वेळा भेटून गेलते. कुणाच्या सांगण्यावरून केलं असेल वगैरे अशी काही शक्यता वाटते? नाही, अजून तर तसं काही वाटत नाही मला. जनता न्यूज